पहिली माझी अशी मालिका आहे की या मालिकेच्या सेटवर पुरुष फक्त युनिटमध्ये किंवा बॅक साईडला आहेत. कारण आता एकच महिना झालाय तिचं लग्न होऊन आणि रोज आम्ही आता असं एरवी आम्ही एकमेकांचे चेहरे नाही बघायचो किंवा सतत भांडायचो. माझ्या लाईफ मधला एक पार्ट अचानक जो गायब झाला आणि माझ्या आईच्या पार्ट मधला पण एक गायब झाला आयुष्यातला तो एक भाग. तर दॅट इज व्हेरी सेन्सिटिव्ह आणि मी खूपच काय म्हणतात तावातावात माझे मत मांडायचे किंवा काही असेल तर त्याला नाही मला नाही एक नाही म्हणायची पण पद्धत असते. काय होणार, कामं मिळणार आणि काही खूप किस्से ऐकलेले असतात लोकांचे, अरे वाईट अनुभव आला, पैसे नाही दिले, हे नाही दिले. किंवा आपल्याकडे ज्या ड्रेस डिपार्टमेंटमध्ये बायका आहेत ज्या आपल्याला हेल्प करतात, असिस्टंट्स आहेत, मी नेहमी बघते की त्यांच्याकडे ना सोय नसते. तर मला नेहमी असं वाटतं की आपल्या फिमेल आर्टिस्टना किंवा ज्यांच्याकडे गाडी आहे त्यांच्या काय म्हणतात त्यांच्या हातात, त्यांनी नेहमी रात्री निघताना एकदा फक्त चेक करावं सेटवरती की कुठली बाई राहिली नाहीये ना, कुठली लेडी आर्टिस्ट राहिली नाहीये ना. काय म्हणतात काही महिलांना हे मला सांगायला आवडेल की उगाच तुमचं वुमेन कार्ड वापरू नका. स्त्री म्हणजे जन्मदाती, स्त्री म्हणजे घराचं घरपण, स्त्रीच म्हणजे संस्कृती आणि स्त्री म्हणजे महान कार्य. तर अशा या स्त्री शक्तीला मानाचा मुजरा. हो, आज मी तुमच्यासाठी महिला दिन विषय काहीतरी खास घेऊन आली आहे. हॅलो नमस्कार फ्रेंड्स, मी मज्जाची नीलम आणि मी तुमच्यासाठी जे काही खास घेऊन आली आहे त्याचं नाव आहे. कार्यक्रमात तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते आणि या निमित्ताने माझ्यासोबत आहे ऐश्वर्या. ऐश्वर्या, कशी आहेस तू? नमस्कार, तुलाही महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. मी छान आहे, तू कशी आहेस? मी पण खूप छान आहे. पण सध्या आता काय सुरू आहे तुझ्या? सध्या सांगायचं झालं तर आणि आत्ता मी जी मालिका करते खूपच रिलेटेबल आहे. म्हणजे मी पहिली माझी अशी मालिका आहे की या मालिकेच्या सेटवर पुरुष फक्त युनिटमध्ये किंवा बॅक साईडला आहेत, बिहाइंड द कॅमेरा आपण जे म्हणतो. अदरवाईज मी एका 5 मुलींच्या शोमध्ये लीड करते. ह्यावेळेला काहीतरी वेगळं आहे. ही सिरियल घेण्यामागचं कारण पण तेच होतं की स्त्री शक्ती मला काय म्हणतात पोर्ट्रे करताना किंवा दिसतीये किंवा मांडता येते लोकांसमोर. सो इट इज रिअली व्हेरी डिफरंट कॉन्सेप्ट. सो मला छान वाटतंय की मी एका वुमेन ओरिएंटेड शोचा एक भाग आहे आणि हे खूप महत्त्वाचं आहे आजच्या जगात. हा मेसेज आणि काहीतरी वेगळा प्रयत्न आहे हा, कारण 5 प्रांतातनं आलेल्या 5 मुली आहेत आणि प्रत्येकीचा एक वेगवेगळा विषय आहे. सो लीड करत असतानाही एक काय म्हणतात एक वेगळं काहीतरी करायला मिळतं. सो तर तुझ्यासाठी बाईपण काय आहे आणि बाईपण जगताना तुला काय अनुभव आले? बाईपण म्हटलं तर तसं माझं वय काय असं खूप नाही, पण तरी बाईपण म्हटलं तर आई, आजी, बहीण, सून, बरंच म्हणजे खूपच डेफिनेशन्स आहेत बाईपणचे. आणि मी सध्या मुलगी या ह्याच्यामध्ये खूप ॲप्ट बसते, कारण आत्ताच बाईपण म्हणायचं झालं तर बहीण आणि बाईपण हे खूप सेन्सिटिव्ह टॉपिक आहे प्रत्येकासाठी. आणि आता बाईपण सांगायचं झालं तर माझ्या लाईफमध्ये आत्ता एक असा फेज चालू आहे की जिथे माझी बहीण आत्ता नुकतीच लग्न करून तिच्या घरी गेली आहे, सासरी गेली आहे. सो हा एक बाईच्या आयुष्यातला एक जो फक्त त्या मुलीसाठी नाही तर तिच्या घरच्यांसाठी पण किती महत्त्वाचं असतं आणि किती सेन्सिटिव्ह असतं हे मला आत्ता त्या फेजमध्ये आहे मी आणि ते आत्ता अनुभवते मी. कारण आता एकच महिना झालाय तिचं लग्न होऊन आणि रोज आम्ही आता असं एरवी आम्ही एकमेकांचे चेहरे नाही बघायचो किंवा सतत भांडायचो किंवा काहीतरी सतत असायचं आमचं. पण आता एक दिवस असा जात नाही की व्हिडिओ कॉल नाही केला किंवा कुठे काय करतेस, मग जेवलीस का, हे सगळे प्रश्न आपसूक आता निघायला लागल्यात. आणि एक कुठेतरी आई करता पण मला कुठेतरी असं फील होतं की ती आता इतर वेळेस तिच्याबरोबर माझी बहीण सुष्मिता असायची घरी बऱ्याचदा, पण आता तिला असं झालं की ती कंप्लीट आता एकटीचे बाबा ऑफिसला जातात, मी शूटिंगला जाते. माझी बहिणी ऑफिसला जायची, ती CA आहे, पण तरी कुठेतरी ती लवकर यायची, तिला एक सवलत होती, तर ती असायची सतत घरामध्ये आणि ती असल्यामुळे एक चहलपहल असायची. तर तो एक
माझ्या लाईफमधला एक पार्ट अचानक जो गायब झाला आणि माझ्या आईच्या पार्ट मधला पण एक गायब झाला आयुष्यातला तो एक भाग. तर दॅट इज व्हेरी सेन्सिटिव्ह आणि आता या फेजमध्ये आहे. दॅट इज राईट नाव बाईपण फॉर मी. पण वल्लरी जी भूमिका तू या मालिकेत करते ना ते पार्वतीचं नाव आहे. जितकं भारदस्त हे नाव आहे तितकीच भारदस्त ही भूमिका आहे. तर तू या भूमिकेबद्दल काय सांगशील? या भूमिकेतून तू काय शिकतेस? वल्लरी राईट नाव तसं सांगायचं झालं केलेल्या सगळ्या कॅरेक्टर्सपैकी म्हणजे नॉट ओन्ली लीड पण अदर दॅन लीड जे कॅरेक्टर्स मी केलेल्या सगळ्या कॅरेक्टर्सपैकी माझं सगळ्याच कॅरेक्टरवर खूप प्रेम आहे कारण सगळ्या कॅरेक्टर्समुळे मी आजवर इथे पोहोचले आहे. वल्लरी इज स्पेशली क्लोज टू माय हार्ट बिकॉज एक म्हणजे वल्लरीने ना मला अन्यायाविरुद्ध लढायला शिकवलंय. म्हणजे काही असो तू कितीही कमजोर असलीस काही असलीस तरी अन्यायाविरुद्ध आवाज उचलणं. मेन म्हणजे ती वकील होण्याचा प्रयत्न करते. माझे बाबा वकील आहेत हे मी आधी मेन्शन केलंय. सो एक कुठेतरी तेही स्वप्न मी माझं वल्लरीमध्ये जगतेय. खूप साम्य नाही आहे कारण वल्लरी खूपच समजूतदार खूपच शांत आणि खूप सोज्वळ आहे जे माझ्यामध्ये क्वालिटीज कमी आहेत म्हणजे 50% असतील पण ते मी तिच्याकडनं शिकते की कसं समजूतदारपणे समोरच्याची बाजू ऐकून घ्यायची किंवा कसं स्वतःचे मत शांतपणे मांडावे. याआधी मी खूपच काय म्हणतात तावातावात माझे मत मांडायचे किंवा काही असेल तर त्याला नाही मला नाही एक नाही म्हणायची पण पद्धत असते. सो ते मी एक वल्लरीकडनं शिकते की नाही म्हणायचं तर म्हण पण एक पद्धत आहे नाही म्हणायची किंवा शांततेत आणि एका समजूतदार पद्धतीने. हो पण आता जसं तू म्हणालीस की नाही म्हणायची पद्धत असते किंवा स्त्रीने नाही म्हटलंच पाहिजे. हो काही गोष्टींना स्त्रीने स्पष्टपणे नाही म्हटलंच पाहिजे. यावर तुझं काय मत आहे? नाही स्पष्टपणे बिंग ऐश्वर्या नाही हा सरास माझ्या तोंडून हे करशील का मला असं वाटतंय की हे तू केलं नाही माझ्या मनाला जोवर पटत नाही तोवर ती गोष्ट मी करणं म्हणजे समाजाचा विचार करून काही गोष्टी आपण करायला हव्या. म्हणजे हे वल्लरीचं पण मेसेज आहे या शो मधनं तुम्हाला हे मेसेज वल्लरीकडनंही मिळेल आणि हे माझंही हे मत साम्य आहे वल्लरीशी की समाजाच्या लाजेखातर लोकांच्या लाजेखातर आपण काही गोष्टी करतो पण मग स्वतःचा विचार कधी करणार तुम्ही. सो स्वतःचा विचार करा पहिले आणि मग समाजाचा विचार करा. त्यामुळे नाही म्हणणं आजच्या तारखेत खूप इम्पॉर्टंट आहे कारण मग लोक खूप गृहीत धरायला लागतात आपल्याला. आणि हे अनुभव मला बऱ्याचदा आलेत की अगं ऐक ना माझ्या बहिणीच्या लग्नाचंच म्हणजे मी वाईट हेतूने नाही म्हणत आहे त्यांची मजबुरी होतो म्हणून त्यांनी माझ्याकडे तारखा मागितल्या किंवा काही पण ऐक ना अगं हे नाही रे दादा नाही होऊ शकत कारण माझ्यासाठी आत्ता माझ्या बहिणीचं लग्न प्रायोरिटीवर आहे किंवा आत्ता हे काम माझं प्रायोरिटीवर आहे ह्यांच्याकडे कमिटमेंट माझी आधी आहे. सो नाही जमणार सॉरी. सो हे नाही म्हणणं आपण शिकायला हवं. किंवा आत्ता आमच्या सिरियलमध्ये एक ट्रॅक चाललाय ज्याच्यामध्ये प्रेरणाला लग्नासाठी नाही म्हणता येत नाहीये बिकॉज तिला समाजाची भीती वाटतेय तिला तिच्या आई वडिलांची भीती वाटतेय तिला तिच्या आडनावाच्या अब्रूची भीती वाटते. अशा समाजात अनेक मुली आहेत ज्या ह्या कारणामुळे अशा काय म्हणतात आयुष्यभर एका गोष्टीमध्ये अडकून जातात आणि त्यांचं नुकसान होतं. तो वल्लरी आता तिला हेच समजवतीये की बाई तू तुझा विचार कधी करणार जर समाजाचा विचार करत बसले. सो यू हॅव टू से नो फॉर दिस. पण नाही असं म्हटलं नाहीयेस तू त्याचं कुठेतरी तुला कधी रिग्रेट झालंय? शक्यतो नाही. करिअर पॉइंट ऑफ व्ह्यूने झालंय बऱ्याचदा असं कधीतरी की हे करशील का अमुक अमुक एवढंच आहे. आजकाल हेही झालंय बायकांना ना काय म्हणतात बायकांपेक्षा इंडस्ट्रीमध्येच ओव्हरऑल कुठल्याही क्षेत्रामध्ये कॉम्पिटिशन इतकी वाढली आहे की लोक खूपच बजेटच्या बाबतीत म्हण किंवा कसल्याही बाबतीत कर ना हे आत्ताच एक प्रोजेक्ट एवढ्या ह्याच्यात पुढे तुला मिळेल किंवा कुठलीही गोष्ट अशी छोट्या गोष्टी असतात ज्याच्यामध्ये त्या छोट्या गोष्टी पुढे जाऊन कदाचित खूप महागात पडतात आणि त्याला मी नाही म्हणाले नाहीये याचं मला एक रिग्रेट आहे की या बी करले ना. सो तिथून आणि मुळात तिथूनच मी शिकली आहे नाही म्हणायला. पण इंडस्ट्रीमध्ये काम करताना ना खूपदा असं म्हटलं जातं की अरे इंडस्ट्री खूप ग्लॅमरस आहे ती तशी आहे पण कधी असंही म्हटलं जातं की इंडस्ट्री भीतीदायकही आहे. तर स्त्री महिला सक्षमीकरण याकडे या इंडस्ट्रीत वावरताना तू कशा पद्धतीने बघते?
इंडस्ट्रीमध्ये खरं सांगायचं तर पहिले येताना मी अगदीच लहानपणापासून सुरुवात केली आहे, तर त्यामुळे पहिले येताना माझ्या बाबांचं तर ठाम असं नकारच होता, कारण तेव्हा तर कोणाची आई बाबांना असं वाटलं असतं. पण खरं सांगायचं तर माझ्या आईनी माझ्या पाठीशी ठामपणे उभी राहिली आणि ती म्हणाली की हो आपण करूया. आणि सुरुवात अशी होती की मला ना कधी खरं सांगायचं तर इंडस्ट्री वाईट वाटली नाही, कारण लकीली मी अशा लोकांसोबत सतत काम केलं. म्हणजे तसं सांगायचं झालं तर जे प्रोड्युसर, माझी जी पहिली प्रोड्युसर सुचित्राताई बांदेकर, शी इटसेल्फ म्हणजे काय म्हणतात एक वुमन एम्पॉवरमेंटचं ती खूप मोठा एक्झाम्पल आहे सुचित्राताई. आणि त्यांनी ना मला ज्या प्रकारे इंडस्ट्रीमध्ये सेफली काय म्हणतात छोट्याशा कॅरेक्टरने का होईना लॉन्च केलं, तर मला खूप सेफ्टी वाटली. ते लाईक सोहम प्रोडक्शन हे काय म्हणतात घरचं प्रोडक्शन आहे असं म्हणायला काहीच हरकत नाही आहे. त्यामुळे इंडस्ट्रीमध्ये यायच्या आधी ना माझं कधीच असं नाही झालं की नो डाऊट भीती वाटतेच की काय होणार, कामं मिळणार, आणि काही खूप किस्से ऐकलेले असतात लोकांचे, अरे वाईट अनुभव आला, पैसे नाही दिले, हे नाही दिले. तर माझं तसं लकीली कधी झालं नाही. आणि आत्तापर्यंत जेवढे प्रोडक्शन हाऊसेसमध्ये काम केलं त्यांच्याकडनं खरंच खूप छान प्रतिसाद मिळाला. म्हणजे सोहम प्रोडक्शन झालं, त्याच्यानंतर मी आता ट्रम्पकार्डमध्ये काम केलं. आणि हे कानाज मॅजिक म्हणजे अगेन मंजिरी भावे, मंजिरीताई अगेन वुमेन एम्पॉवरमेंटचं एक खूप मोठा एक्झाम्पल आहे. या सगळ्या बायकांकडे बघून ना मला असं वाटतं की स्त्री खरंच खूप सक्षम आहे तिच्या डिपार्टमेंटमध्ये. कुठलंही काम, कुठलाही रोल खूप इझिली प्ले करू शकते. सुवर्णाताई आमच्या सुवर्णा मंत्री, त्यांनी खूप छोट्या छोट्या त्यांच्या काय म्हणतात एक स्पेसपासून त्या ॲक्च्युली माझ्यासाठी ना रोल मॉडेल आज आहेत त्या सगळ्या स्त्रिया. कारण माझी आईसुद्धा तिला आवड होती इंडस्ट्रीची, तिला रायटिंगची आवड आहे, तिने ते स्वप्न माझ्यात पाहिलं आणि तिने मला सपोर्ट केलं. त्यामुळे ओव्हरऑल ना एक काय म्हणतात कवच म्हणतात ना, तो एक कवच ऑलरेडी तयार झाला होता इंडस्ट्रीमध्ये यायच्या आधीच. सो या सगळ्या जणींनी खूप छान गाईड केलं मला आणि आज मी इथे. मी तेच विचारणार, ते रोल मॉडेल्स म्हणजे तू कोणाच्या पावलांवर पाऊल देऊन चालतेस? रोल मॉडेल सांगायचं झालं तर आता सांगितले हो, म्हणजे मी मला ना प्रत्येक जण इंडस्ट्रीमध्ये बऱ्याचदा असं म्हणतं की नोईंग माझं जे काही आहे की तू ना छान प्रोड्युसर होऊ शकतेस, तू छान प्रोड्युसर. आणि प्रोड्युसर म्हटलं की माझ्या डोळ्यापुढे ना पटकन सुचित्राताई येतात, कारण मी त्यांना खूप वर्षापासून बघत आली आहे आणि आता मंजिरीताईला मी आता ओळखते. त्यामुळे त्या दोघी जणींना मला असं छान नॉट ऑलवेज नीडेड की पडद्यासमोरची कोणीतरी अभिनेत्री रोल मॉडेल म्हणून हवी, पण मला ना एक बिझनेस वुमन म्हणून पण जगायला आवडेल, नॉट ओनली ॲक्टर. सो ॲक्टर तर व्हायचंच आहे आणि त्यापुढेच ह्या सगळ्या गोष्टी घडतात. सो हे ह्यांच्याकडनं ॲक्च्युली शिकायला मिळतं की कसं वावरलं जातं, कसं सगळ्या गोष्टी मॅनेज केल्या जातात, कसं प्लॅन ए फसलं तर प्लॅन बी तयार ठेवायचं, प्लॅन बी फसला तर प्लॅन सी तयार असला पाहिजे आपला. सो या सगळ्या गोष्टी मी या बायकांकडनं बघते आणि शिकते. कारण आत्तापर्यंत माझा काही करिअर बॅकग्राऊंड खूप मोठा नाही आहे, जेवढा आहे त्या या स्त्रियांना बघत आल्या. आता पुढे अजून खूप स्त्रियांबरोबरच मला काम करायला मिळेल अशी माझी अपेक्षा आहे आणि खूप स्त्रियाच अशा प्रोड्युसर्स असतील माझ्या अशी माझी अपेक्षा आहे आणि त्यांनाही मी माझं रोल मॉडेल मानेन. हो, पण जेव्हा आपण कलाकार असतो ना तेव्हा आपल्याला वेळेचं बंधन नसतं, कारण आपल्याला कोणतीही शिफ्ट असते. पण सध्या जे वातावरण समाजात दिसतं किंवा काही काही गोष्टी घडतात तेव्हा कधी कधी भीती वाटते की अरे आपण या वेळेत कसं जाऊ. तेव्हा तू स्वतःला किंवा इतरांना काय सांगशील की कशा प्रकारे आता स्वतःचीच काळजी घेतली पाहिजे? खरं सांगायचं तर आजकाल जे काही चाललंय म्हणजे मी बरेचसेच केसेस ऐकले, बदलापूरचे केस ऐकले, त्यानंतर पुण्याचे केस ऐकलेत. हे सगळं ऐकल्यानंतर ना एक म्हणजे मुलींनी ना मुलींसाठी नेहमी, मी माझी तारीफ म्हणून नाही सांगत आता, पण आमच्या सेटवर इथूनच आम्ही जिथे काम करतोय खूप आत आहे आमचं सेट, रात्रीच्या वेळेला तर अजिबातच मला सेफ वाटत नाही. पण मला कधीतरी असं वाटतं की आपल्या इंडस्ट्रीमध्ये काही आपण जर का करू शकतो तर ते आपल्याकडे हेअर ड्रेसर्स आहेत किंवा आपल्याकडे ज्या ड्रेस डिपार्टमेंटमध्ये बायका आहेत ज्या आपल्याला हेल्प करतात, असिस्टंट्स आहेत. मी नेहमी बघते की त्यांच्याकडे ना सोय नसते, त्या ट्रेनने जातात किंवा त्या कोणाची तरी लिफ्ट मागत आपल्या सेटवरनं अशा जातात. तर मला नेहमी असं वाटतं की आपल्या फिमेल आर्टिस्टना किंवा ज्यांच्याकडे गाडी आहे त्यांच्या काय म्हणतात त्यांच्या हातात, त्यांनी नेहमी रात्री निघताना एकदा फक्त चेक करावं सेटवरती
की कुठली बाई राहिली नाहीये ना, कुठली लेडी आर्टिस्ट राहिली नाहीये ना बाहेरपर्यंत जायची किंवा कुठेही कन्व्हिनियंट सोर्स पर्यंत जायची. आणि तेवढंच आमचं प्रोडक्शनही तेवढं तर आहेच, पण प्रोडक्शन हाऊसेसनेही ह्याची दखल घ्यावी की आपल्या सेटवरचे जे फिमेल आर्टिस्ट आहेत, आणि नॉट ओनली फिमेल आर्टिस्ट पण बाकीचे पण, पुरुषांना पण खूपच आजकाल मी एक केस अशी ऐकली आहे की डावरीसाठी म्हणून की ॲल्युमिनीसाठी म्हणून एका नवऱ्याला त्रास दिला आणि त्याने सुसाईड केली. सो ते सुद्धा चुकीचंच आहे. फक्त बाई म्हणून नाही तर एक पुरुषांना पण एक सिक्युरिटी किंवा सगळ्या गोष्टी आपल्याला बघणं खूप गरजेचं. त्यामुळे मी हे नक्कीच चेक करते. सो बाकीच्यांनी पण चेक करावं असं मला वाटतं की कोणी आहे का, मग त्यांना स्टेशनपर्यंत सोडू शकू का आपण, किंवा स्टेशनला जाणाऱ्या जागांना या बायका डोंबिवली कर्जत कुठून येतात. सो माझं असं होतं बऱ्याचदा की एकदा फक्त तुम्ही चेक करा आणि त्यांचा विचार करा, कारण प्रत्येक स्त्री ही गरज म्हणूनच आहे. आज मी सुद्धा इथे गरज म्हणूनच आहे, मला कामाची गरज आहे म्हणून मी इथे आहे. त्या सुद्धा फक्त त्या त्यांच्या डिपार्टमेंटमध्ये टॅलेंटेड आहे. त्यामुळे कोणाला छोटं मोठं न समजता एकत्र जा. हो, पण बाकी महिलांना काय सांगशील की त्यांनी त्यांची काळजी आता कशी घेतली पाहिजे? खरं सांगायचं तर प्लीज पेपर स्प्रे तर नेहमी ठेवा. आमच्या सेटवरचा किस्सा तर खूपच फेमस आहे की कसं मिठूला आणि तेजाला गाडीतनं उतरवलं. आणि मेन म्हणजे ना, आता स्वतःसाठी वेळ काढा. अर्धा तास का होईना, 1 तास का होईना, तुम्ही ना एक्सरसाइज करा. काही फॉर्म ऑफ एक्सरसाइज शिका, कराटे, योगा, काही की तुमच्या बॉडीमध्ये तेवढी स्ट्रेंथ असली पाहिजे. नॉट नेसेसरी की कराटे आणि तुम्ही काहीतरी मारामारीचे काय म्हणतात प्रकार शिकूनच तुम्ही हरू शकाल, पण तुमच्या बॉडीमध्ये तेवढी स्ट्रेंथ असली पाहिजे. सो तुमच्या बॉडी स्ट्रेंथकडे सगळ्यात जास्त लक्ष द्या. तुम्ही तुमची स्ट्रेंथ वाढवा, जेणेकरून असे काही प्रसंग आल्यावर किंवा असं काही घडत असताना तुमच्या आजूबाजूला तुम्ही त्या समोरच्या व्यक्तीला सुद्धा मदत करू शकाल. सो तुमची डे टू डे लाईफ आणि तुमचे डे टू डे रुटीन हे मेन सुधारवण्याचा प्रयत्न करा. आणि बाकी तर काय, तुम्हाला हवं तसं जगा. कोणी तुम्हाला अडवू नाही शकत. कारण आता आमचे शूटिंग टायमिंगच असे आहेत की मी मडवरनं बऱ्याचदा रात्री 2-2, 3-3 वाजता पोहोचते. माझ्या आईबाबांचा विश्वास आहे, पण काय करू शकतो बऱ्याचदा अशा गोष्टी. तर त्याच्यासाठी मला असं वाटतंय की बॉडी स्ट्रेंथ, आपण फिजिकली फिट असणं खूप गरजेचं आहे. त्यासाठी तुम्ही 2 तास ते 1 तास तुमच्या बॉडीसाठी काढाच काढा. पण वुमन म्हटलं ना, कुठेतरी फेमिनिझम, फेमिनिस्ट हे सगळं येतं. तू त्याच्याकडे कशा पद्धतीने बघते? खरं सांगायचं तर फेमिनिझमचा अर्थ आजपर्यंत कोणाला कळलंच नाहीये खऱ्या अर्थाने. फेमिनिझम माझ्यासाठी खरंच पुरुष आणि स्त्री इक्वल हेच मला वाटतं. प्रत्येक वेळेला काय म्हणतात, स्त्रीचे राईट्स आणि तुमचे हक्क हे बजावणं म्हणजे सगळं नाही. कुठेतरी पुरुष चुकत नसेल आणि स्त्री चुकीची असेल तर तुम्ही स्टँड घेतला पाहिजे पुरुषासाठी. तिथे पण एक फेमिनिझम उभा राहतो. सो फेमिनिझम माझ्यासाठी खरं सांगायचं ना, कोणालाच अजून अर्थ कळलेला ना. मलाही फेमिनिझमचा अर्थ नाही कळला अजून. कारण काही झालं की कुठल्याही छोट्या छोट्या गोष्टीला फेमिनिस्ट किंवा फेमिनिझमचं नाव देतात लोक. पण स्त्री आणि पुरुष समान अधिकार, समान हक्क हे मला फेमिनिझम वाटतं. पण तुमची सिरियल ना खूप छान संदेश देते. जसं आपण ना खूप ऐकत आलोय की स्त्री स्त्रीची दुश्मन असते किंवा शत्रू असते असंही बोललं जातं. पण तुमची सिरियल सांगते की स्त्री स्त्रीची खूप चांगली मैत्रीण आहे. आणि ती नेहमी असते कोणत्या ना कोणत्या रूपात. समजा आईच्या रूपात असते, काहींच्या बहिणीच्या रूपात असते किंवा मैत्रीण या रूपातही असते. तर तू काय सांगशील याबद्दल? खरं, कारण आता जर पाहायला गेलं तर मी दुसऱ्या कुठल्याच मालिकेला नाव ठेवणं किंवा असं काहीच नाही, पण बऱ्याचशा मालिकेंमध्ये असं दाखवलं जातं की सासू सुनेचं वाईटच चिंतीये किंवा नणंद भावजेमध्ये काहीतरी भांडण आहे, प्रॉपर्टीमुळे जावाजावांमध्ये भांडण आहेत. पण हा शो ना एक खूप चांगला एक्झाम्पल आहे. कारण आत्ता एक वल्लरीचा ट्रॅक गेला ज्याच्यामध्ये वल्लरी सोबत तिची नणंद वाईट वागून सुद्धा तिच्या नवऱ्यावर काय म्हणतात हक्क बजावण्याचा प्रयत्न करून सुद्धा वल्लरीने एक स्टँड घेतलाय ह्या शो मध्ये. एकतर सासूलाही माफ केलं जे काही आहे त्या बाबतीत, आणि दुसरं म्हणजे त्या नंदेलाही जरी जेल झाली तरी तिला काही काळासाठी जेल होऊ द्या, त्याच्यानंतर तिची तिला समजेल आणि सुधरेल. हे एक जो मेसेज आहे ना, ही मेंटॅलिटी आहे ना, हे आजकालच्या जगात पोहोचणं खूप गरजेचं आहे. कारण कलियुग म्हणतात ते आता आहेच, आणि इतकी क्रूर आणि ह्युमॅनिटी गायब झाली आहे ना जगामध्ये. सो स्त्री ही स्त्रीची दुश्मन आहे असं समजण्यापेक्षा हात धरून पुढे जाणं कधीही बेटर असेल. आणि आमची मालिका हा मेसेज पोहोचवते आणि या मालिकेचा मी भाग आहे हे खरंच मला
मनापासून खूप आनंद आहे की मी अजिबात चूक नाही केली आहे या मालिकेसाठी काही प्रोजेक्ट सोडले असतील तर. पण तू जसं म्हटलीस की तू यात वकील दाखवली गेली आहेस, स्वतःसाठी लढते, समाजासाठी लढते. असं जर मी तुला विचारलं की महिलांसाठी काही जर तुला अपॉर्च्युनिटी मिळाल्या की काहीतरी राईट्स तुझ्या हातात आहे, तर तू काय देशील? म्हणजे महिलांसाठी काय पाऊल उचलशील? नाही, मला खरं सांगायचं तर फक्त महिलांसाठी म्हणून नाही तर पुरुषांसाठी उचलायला आवडेल. पण जर का तुझा प्रश्न फक्त महिलांसाठी असेल तर अजूनही गावामध्ये म्हणजे वल्लरी ज्याला रिप्रेझेंट करते की गावामध्ये अजूनही शिक्षणासाठी खूप बोंब आहे. हे खूप कॉमन टॉपिक वाटतं लोकांना, पण अजूनही बऱ्याचशा गावांमध्ये बालविवाह. माझ्याकडे एक्झाम्पल्स आहेत. माझ्या शाळेतल्या काही मैत्रिणी आहेत ज्यांचे कझन्स आहेत, त्यांच्या मी स्टोरीज ऐकते किंवा किस्से ऐकते. लॉ अँड ऑर्डर गावाकडे सुद्धा तेवढंच अजून स्ट्रिक्ट झालं पाहिजे आणि त्यांच्यासाठी मला फाईट करायला नक्कीच आवडेल. कारण मी जे वल्लरीचं मी अनुभवतीये ना, असे बरेचसे किस्से माझ्या कानावर आलेत इन रिअल की खरंच शिक्षणासाठी अजूनही गावाकडे मुलींना परमिशन नाही आहे किंवा लग्न झाल्यानंतर शिक्षण घेऊ देत नाहीत. तर हे मुद्दे इतके कॉमन असून सुद्धा अजूनही इतका त्रास असेल लोकांना. येस, मला त्याच्यासाठी अगदीच काहीतरी स्ट्रिक्ट लॉ आणले पाहिजेत. आता काय असं, मी काही एवढी कोणी बुद्धिमान किंवा हुशार नाही आहे, मला उगाच खूप इंटेलिजंट नाही दाखवायचं स्वतःला किंवा नसे नाही मी. पण हो, हे मला माझ्या डोळ्यांना हे नक्कीच दिसतंय की असं काहीतरी घडतंय, तर त्याच्यासाठी फाईट करायला हवं. जशी वल्लरी फाईट करते, तुमच्या आजूबाजूलाही तुम्हाला जर का दिसत असेल तर तुम्हीही सपोर्ट करायला हवा. येस, जास्त वेळ नाही घेते, शेवटाकडे येते की जाता जाता प्रेक्षकांना काय संदेश देशील? एक महिला म्हणून एका महिलेला जर संदेश द्यायचा असेल तर? महिला म्हणून महिलेला जर का संदेश द्यायचा असेल तर स्वतःवर विश्वास ठेवा, बी कॉन्फिडेंट. ओव्हर कॉन्फिडेंट नाही, पण बी कॉन्फिडेंट. आणि स्वतःच्या हक्कांसाठी लढा, स्वतःसाठी लढा. पण उगाच काय म्हणतात, काही महिलांना हेही मला सांगायला आवडेल की उगाच तुमचं वुमेन कार्ड वापरू नका आणि तुम्ही जगा, लोकांनाही जगू द्या. आणि येस, हॅपी वुमेन्स डे. येस, थँक्यू. पण एक छोटासा रॅपिड फायर आणलाय मी. अवॉर्ड गोज टू, कारण आपण नेहमीच सगळ्यांचं कौतुक करतो, आपल्या जवळच्यांचंही करतो, पण हे अवॉर्ड्स तुझ्या आयुष्यातील काही स्त्रियांना द्यायचे. तुझ्या आयुष्यातील स्ट्रॉंगेस्ट वुमन? माझी आई. का, तेही थोडंसं डिफाईन करशील? कारण तिने खूप लाईफमध्ये बघितलेलं आहे. म्हणजे काही गोष्टी मी सांगू शकत नाही, पण तरी सुद्धा तिने आम्हा दोघी मुलींना, म्हणजे माझी बहीण CA आहे आणि मी ॲक्टर आहे, सो माझ्या आईला त्या गोष्टीचं क्रेडिट जातं. कारण तिने तेवढी मेहनत घेतली आमच्यावरती आणि विश्वास ठेवला आणि त्यासाठी ती लढली आणि सपोर्टही केला, आई बाबा दोघंही. पण आता स्त्री म्हणून विचारते तर त्यांनी समाजाच्या विरुद्धात जाऊन किंवा सगळ्यांच्या विरुद्धात जाऊन आम्हाला सपोर्ट केलं. तुझ्या आयुष्यातील सपोर्टिव्ह वुमन अवॉर्ड गोज टू? माझी बहीण. शी इज ऑलवेज बिन सपोर्टिव्ह. म्हणजे छोट्या छोट्या गोष्टी, माझं इव्हेंट असो किंवा म्हणजे नो डाऊट प्लीज, बिकॉज काही असो, माझं बड्डे असो, माझं काय म्हणतात एक छोटासा काही प्रोग्राम असो, त्याच्यासाठी ती सगळ्यात जास्त. आता तिच्या लग्नासाठी सुद्धा माझी जेवढी शॉपिंग, जे काय मी घातलं होतं ते सगळं तिनेच शॉपिंग केली, तिची सुद्धा आणि माझी सुद्धा. सो शी इज ऑलवेज बिन देअर फॉर मी. सो या. एक अशी स्त्री जी तुझ्या आयुष्यात कायम सरप्राईज करते तुला आणि तिच्या कामातून कुठून ना कुठून तू एक जो बार सेट केलेला असतो ना, तो अजून हाय होत जातो. अशी स्त्री अगेन माझी बहीण. कारण सतत ती लाईफमध्ये ती एक काय म्हणतात एक वरचीच असते, ती सतत मला सरप्राईज करतच असते तिच्या सगळ्या अचीवमेंट्समधनं. कारण आत्ताच ती CA झाली, पण सोबत ती आता लॉ पण करते. सो ती एक जो बार सतत माझ्या पुढे सेट करत असते, तो मी ब्रेक करायचा नेहमी लहानपणापासून प्रयत्न करते. सो या. तुझ्या आयुष्यातील एव्हरग्रीन वुमन अवॉर्ड गोज टू? एव्हरग्रीन वुमन माझी मावशी. शी इज एव्हरग्रीन. माझी पिंकी मावशी म्हणजे वैशाली मावशी, ती एव्हरग्रीन आहे. ती म्हणजे ती तर सुंदर आहेच मुळातच. म्हणजे ती कधी एजिंग होतं तिचं असं मला वाटत नाही आणि अजूनही ती आमच्या कपड्यांमध्ये फिट होते आणि तसं ती ती खूपच सुंदर आहे. आणि दुसरं म्हणजे
ती परफेक्ट आहे ऍक्च्युली. वा. ते बरोबर आईचं रूप आहे. बेस्ट फ्रेंड. बेस्ट फ्रेंड समृद्धी आणि भूमीच्या. वा. नॅचरल वुमन अवॉर्ड गोज टू जी तुला खूप खरी वाटते, म्हणजे तुझ्यासोबतही आणि तुला ती खरी वाटते. खूप आहेत, पण जी खरी वागते आणि सगळ्यात खरी आहे विदिशा म्हणेन मी. विदिशा आणि आकांक्षा माझ्या सेटवर. म्हणजे जे काही आहे, मी वाईट परफॉर्म केलं तर मला सांगतात की नाही हे पटलं नाही आहे मला, किंवा काही असलं म्हणजे मी चुकीचं वागले तरी ते पिनपॉईंट करतात आणि चांगलं केलं तरी ते पिनपॉईंट करतात. सो मी नेक्स्ट हेच विचारणार होती. बेस्ट फिमेल को आर्टिस्ट अवॉर्ड गोज टू. अरे बापरे, असे हे अवॉर्ड मी नाही देऊ शकत अरे कोणाला, कारण बेस्ट फिमेल को आर्टिस्ट म्हणजे माझ्या खूपच आहे. गौरी कुलकर्णी आहे, समृद्धी केळकर, भूमिजा पाटील, विदिशा मस्कर, आकांक्षा गाडे, प्राजक्ता परमार, ते सगळ्यात जणी आहे. बेस्ट टीचर गाईड अवॉर्ड गोज टू. बेस्ट टीचर गाईड से खूप लोकांनी मला मार्गदर्शन केलंय आयुष्यामध्ये, आणि असं कोणाला नेमता नाही येणार मला. बापरे, हा खूपच अवघड प्रश्न आहे. कारण सगळ्यांनीच मला खूप काय म्हणतात करेक्ट गाईड केलेलं आहे. असं कोणाचं एकाचं नाव नाही घेऊ शकत कुठल्या एका टीचरचं, पण तरी घ्यायचं झालं तर तू स्त्री म्हणतेस. माझ्या आयुष्यात खूप पुरुषांनी मला गाईड केलेलं आहे, पण तरी माझी लहानपणीची टीचर हेमा मिस, जिने मला खरंच खूप छान गाईड केलं. म्हणजे माझ्या डोक्यामध्ये स्त्री म्हणून सगळ्यात पहिले तीच आली होती रॅपिड फायर म्हटल्यावर, पण तरी असं मी तरी आठवत होती की तिने तर मला लहानपणापासूनच गाईड केलं हेमा मिसने, की मला छान पर्सेंटेज पडू दे किंवा सगळ्या गोष्टी होते. सो या. तुझ्या आयुष्यातील अनॉइंग वुमन कोण आहे जी तुला खूप त्रास देते किंवा अनॉइंग वाटते? अनोईंग वाटते माझी बहीणच. ती खूप अनोईंग आहे, खूप जास्त अनोईंग आहे माझ्यासाठी. पण या नवीन जनरेशनला जे आपण बिलॉंग करतो ना, त्यांनी फ्युचरही कुठेतरी बघतो आपण असं कामातून, किंवा आपलं प्रेझेंटही बघतो. पण त्यामुळे असं आहे का की तुला नेमकं काय पाहिजे, म्हणजे व्हॉट वुमन वॉन्ट अकॉर्डिंग टू यू? व्हॉट वुमन, हे आज जर कोणालाच कळलं नाही, तुम्ही मला प्रश्न जो विचारताय, आज जर कोणालाच कळलं नाही बाईला काय हवं, म्हणून तर विचारलं. अकॉर्डिंग टू यू. अकॉर्डिंग टू मी, नाचं सांगायचं झालं तर फूड जे तू घेऊन आलेस, पण नाही. अकॉर्डिंग टू मी व्हॉट वुमन वॉन्ट इज पीसफुल लाईफ. तिचं ऐका, शांततेत तिला जगू द्या, मग ती तुम्हाला शांततेत जगू दे. तुम्ही तिला पीस दिलं तर ती तुम्हाला पीस देईल. आय फील हे वुमेनचं आय गेस आहे. थँक्यू सो मच. आणि मला खूप छान वाटलं तुझ्याशी गप्पा मारून. आय नो मी अजिबात इंटेलिजंट नाही, मी खूप असे गिब्रिश बोलली बऱ्याचदा, पण दिस इज व्हॉट इट मीन्स टू मी. माझा जो काही करिअर आहे ज्याच्यामधला मला छोटासा जो काही एक्सपिरियन्स आलाय, त्या छोट्याशा वयात हा छोटासा एक्सपिरियन्स मी शेअर केला तुमच्यासोबत. चुकलं असेल तर माफ करा. नाही, थँक्यू सो मच आणि ऑल द व्हेरी बेस्ट. थँक्यू. मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका, चित्रपट, नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज्जा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला.